स्वप्न बघताय मनूच? मिठ्या मारल्या वाटतं. हा, तुला कसं कळलं? म्हणजे मारल्यात ना मिठ्या. एकच शोभत का तुम्हाला ह्या वयात? मी नाही ग, तिने मारली मिठी. वाटलंच होतं मला हे असलंच काहीतरी चालू असेल तुमच्या मनात. शी, तुझ्या घरच्यानी हे असं करायला नको होतं. मनकर्णिकेच्या पत्रिकेत मंगळ मंगळ. नवरा गेला तिचा. आत्ताच गेला ना, 2 वर्षांपूर्वी गेले ते महत्वाचं. 35 वर्ष संसार झाला पण सुखाचा. तुम्हाला काय माहित? हा, सुखाचा म्हणे. त्या बायकोचा नवरा दुःखी कसा असेल? हो का? दुरून डोंगर साजरे. मी आपलं मारे तिला बहीण बहीण म्हणून इथे बोलवून घेतलंय, पण माझ्याच संसारात विष कालवाला निघालीये. बघितलंत ना नानी कसं पुढे पुढे करतायत ते. काय तो बांधा, काय तो रंग. आता असो एकेकाचा बांधा असा, त्याला कोण काय करणार. हा, पण माझी कसलीच तक्रार नाही हो. माझाही संसार अगदी सुखाचा झालाय. त्या मनकर्णिकेसारखी 2-2 लग्न नाही केली. तिची 2-2 लग्न झाली? मग काय सांगते काय मी. उठवाय मेली. का पण? का पण तिलाच विचारा ना. का नाही, तसंही आमच्या मनून तुम्हाला विकूनच खाल्लं असतं. जाऊ दे ग मालू, आता या विषयावर कशाला बोलतोय आपण. पण बरं झालं आपण बोललो ते. मलाही कसं अगदी हलकं वाटतं आता. तेच म्हणतो मी. नाही, संसारात चूक भूल द्यावी घ्यावी त्याशिवाय काय संसार होतो. म्हणजे एकमेकांना माफ करतच पुढे जायचं. पण तरी नाही, खरं म्हणजे तूच मला माफ केलं पाहिजेस. अहो, मी कधी तुमच्यावर रागवलेले नव्हतेच हो. मी अगदी सुखात आहे हो तुमच्या बरोबर. अजून बरंच काही बोलायचंय मला. नंतर बोलू. आता मनकर्णिकेला सकाळी सकाळी जायचंय ना एअरपोर्टवर. मी सोडतो हवं तर. कशाला? टॅक्सी मागवलीये. एवढे थंडीचं कुठं बाहेर पडताय तुम्ही? मला काही थंडीचा त्रास होत नाही. तुला माहितीये पोलादी शरीर आणि सोन्यासारखं मन आहे माझं. तरी सुद्धा नको. असं नको ग करू. मी एकटी आहे बिचारी. 2-2 नवरे केलेत. बिचारी कसली एकटी आहे म्हणे. मालू, मालू, रागावली आहेस का? मी कशाला रागवेन? अगं नानी चांगली आहे तशी, म्हणजे फणसासारखी आहे. वरून काटे आतून गरे. तुमचे घरे तुम्हालाच लखला. अगं पण तू माझ्यावर कशाला चिडतीयेस? मग तुम्ही का नाही बोललात तुमच्या आईंशी? तुमच्या घरी करतात पांढरी कढी, सांगायचं ना मला. मी नसते घातली हळद. मला काय माहिती. बिचारी माझी आई. मालू, मालू, बस शांत हो. अगं नानी फार निर्मळ मनाची आहे, म्हणजे फणस आहे. हो, कळलं मला, ते कळलं. एवढं सगळं होऊन तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. अगं नाही, बघ तू, मी आज बोलणार नानीला. मला पिवळी कढीच आवडते आणि या घरात आजपासून पिवळी कढीच होणार. खरंच का हो? हो, मी बघ तू, मी जाबच विचारणार आहे तिला. अरे आज काय व्हायचं ते होऊ दे. नको ना? म्हणजे एवढंही नको. हा, शेवटी आई आहेत तुमच्या, त्या तेवढं भान असू दे. आणि मला काही मुलाला तोडायचं नाही आईपासून. नाही, तू नाही,
तू नाही ग, तिनेच तोडलंय. बघ तू, माझ्या बायकोशी असं वागण्याचं काय कारण ठणकावून विचारणार आहे मी हळूच. मालू मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. हा हा हो ही हा हा. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. नानी कहीं बिल्डिंग कहीं कशी ट्राम आहेस? कहीं दिसत नाही कुठले काय डोळे तुझे मिलता है यहाँ सब. जरा बोलायचं होतं. बायकोची चमचेगिरी करायची आहे हा तिच्या समोर बोललास मला काय किंमत केली असेल तिने आपल्या मनात अगं पण काय बोललो मी तुला? काय बोललास विचार विचार आपल्या मनाला म्हणे आजच्या दिवस आपण अशीच पिवळी कधी पिऊया लाज वाटते का तुला आपलं घराणं काय आपले रीतिरिवाज काय तिला बोलायचं सोडून उलट तिच्या समोर तू मला बोलतोस. जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. काय किंमत राहिली या घरात माझी बोलता नाही आलं तुला 1 महिना झाला नाही तुझं लग्न होऊन लगेच तिच्या ताटाखालचा मांजर झालास ठणकावून का नाही सांगितलंस तिला हे तुझं माहेर नाही हे सासर आहे कहीं डाका कहीं फाका कहीं ठोकर, आणि आमच्या घरामध्ये आम्ही सांगू तसंच करावं लागेल सांग तिला जाऊन कहीं रेत कहीं डाका कहीं फाका कहीं ठोकर. नाही या घरात पिवळी कडी केलीस माहेरी हाकलून देईन म्हणा तुला आणि तुझं दुसरं लग्न लावून देईन ही तिची मिजाच नकोय मला जा जाऊन सांग जा. हो. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस, खुद काटे गले सबके कहे इसको बिजनेस. बेघर को आवारा यहाँ कहते हंस हंस, खुद काटे गले सब. बोललात हो काय म्हणाल्या कशाबद्दल? तुम्ही म्हणाला होतात ना तुम्ही त्यांना सांगणार आहात की यापुढे या घरात फक्त पिवळी कढी होईल म्हणून सांगितलं. मग चुकले असं म्हणाली. खरं हो चुकलंय चुकलंय माझं असं ती म्हणाली. म्हटलं बायकोला काही बोललीस ना कोंडून टाकेन. किती सूर आहात तुम्ही. मी सरळ आहे तोवर सरळ आहे एकदा माझं डोकं फिरलं ना मग मी येतो. वडिलांची अवस्था पाहली नाही दाखीळच बसली त्याची. हो वाचाच गेली. मग वडील एका खाटेवर होते हॉस्पिटलात लगेच दुसरी खाट टाकली त्यावर टेण्या. नेहमी कधी खोटं बोललो मी? विसरलाच काय मागे ना काय तू वैजयंतीला भेटायला गेला होतास. अरे त्याच वेळी माझ्या मानलेल्या बापाचा जन्म झाला. ही वैजयंती कोण